हॅलो एव्हरीवन आणि नमस्कार. आपण पाहतो आहोत लपंडावचा 12 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. आणि मित्रांनो, कान्हाने फायनली आता कबीर म्हणून 10 लाख रुपये दिले, ज्यामुळे दाभाडे मावशींचा जीव तर वाचवलाय. पण आता सखीच्या मनात खूप मोठी शंका आहे की कान्हाने इतके पैसे आणले तरी कुठून. त्यामुळे ती आता नर्स, डॉक्टर सगळ्यांना विचारते, पण तिला उत्तर मिळत नाही. म्हणून चक्क ती सर्व्हर रूम मध्ये जाते आणि सीसीटीव्ही फुटेज चेक करते, ज्यामध्ये तिला कान्हाचा चेहरा दिसणार आहे, जो कबीर बनून आला होता. तर बघूया मित्रांनो, काय होणार आहे आजच्या भागात. सखी कान्हाला त्याचा जाब सुद्धा विचारणार आहे. त्याचबरोबर सरकार सुद्धा आता त्या व्यक्तीच्या मागे लागली आहे, ज्याने 10 लाख रुपये दिले आहे दाभाडे मावशींच्या ऑपरेशनसाठी. त्याचबरोबर मित्रांनो, त्या काळ्या गाडीने म्हणजे छडीवाल्या माणसाने सुद्धा आता कान्हाला बोलावलाय, त्याचा वाढदिवस असतो म्हणून. तर बघूया मित्रांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. आज थोडा लेट येईल व्हिडिओ, त्यासाठी सॉरी, रेकॉर्डिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम येत होता. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या भागाला, जिथे आता सरकारचा खूप मोठा पचका होणार आहे. तर बघा कसं. तर आता बिचारी सखी रडतच सह्या करत असते. आता सखी ऑलमोस्ट सही करणार तितक्यात आता सखीचा फोन वाजतो. आणि बघा ही सरकार काय म्हणते सखीला. सरकार त्या फोनकडे बघत म्हणते, अरे बापरे, म्हातारी गेली वाटतं वर. तर बिचारी सखी आता रडत असतो फोन घेते. आता सरकारचं हे बोलणं ऐकून तिला सुद्धा आता भीती वाटू लागते. आणि फोन घेतल्यावर ही जी सरकार असते ती हेच प्रार्थना करत असते मनातल्या मनात की दाभाडे मावशीचा जीव गेला पाहिजे म्हणून. पण तसं होत नाही. आणि कान्हा सखीला फोन करून कळवतो की दाभाडे मावशींचं ऑपरेशन झालंय आणि पैशांची सोय सुद्धा झाली आहे. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, प्लीज तुम्ही कुठले चुकीचे निर्णय वगैरे घेऊ नका आणि तुम्हाला कोणापुढे झुकायची गरज नाहीये. तर कान्हाला इथे माहिती असतं मित्रांनो की सखी सरकारकडे गेली आहे पैसे मागण्यासाठी. तर म्हणून आता कान्हा हे सगळं सखीला म्हणत असतो. आणि पुढे आता कान्हा म्हणतो सखीला, आता कोणाच पुढे हात पसरवण्याची तुम्हाला गरज नाही आहे, पटकन तुम्ही हॉस्पिटलमध्ये या. आणि आता सखी हे ऐकून खूप खुश होते आणि ती फोन ठेवून देते. तरीही आता ही सरकार म्हणते सखीला, काय ग, गेल्या का दाभाडे मावशीवर? अरे सो सॅड, अशी आता ती म्हणू लागते. पण हिला काय माहितीच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते. तर आता इथे काय होतं, सखी सरकारचा हसणारा चेहरा बघून सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स फाडून टाकते आणि सरकारच्या तोंडावर फेकून मारते. आता सरकारचा हा स्माइलवाला चेहरा जो असतो तो एकदम शॉकिंग मध्ये बदलून जातो. आणि ती आता सखीकडे बघू लागते. तर सखी एक मोठी स्माइल करत असते. आता सखीचा कॉन्फिडन्स बघून सरकारला समजतच नाही काय झालंय म्हणून. सखीने चक्क प्रॉपर्टीचे पेपर्स फाडून टाकले. तर आता सखी म्हणते सरकारला, देव आहे या जगात, सरकार पैसे मिळालेत. असं म्हणतात, चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगलंच घडतं आणि देव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. आणि आज साईबाबांनी ते सिद्ध करून दाखवलंय. माझ्या दाभाडे मावशी त्यांचं ऑपरेशन सुरू झालंय. आणि पुढे आता सखी म्हणते सरकारला, भल्या भल्यांचा माज उतरतो, हा नियमच आहे संसाराचा, निसर्गाचा. आता हे ऐकून सरकारला खूप राग येत असतो, पण ती तिचा राग आता कंट्रोल करते. पुढे आता सखी म्हणते, आणि ज्या दिवशी तुम्ही ऐका सरकार, दाभाडे मावशींना डिस्चार्ज मिळेल ना, त्या दिवशी मी स्वतः कुठूनही पैसे जमा करून शहरातली सगळ्यात महागडी मिठाई तुमच्या बंगल्यावर पाठवून देईन सरकार. ते नक्की खाल हा तुम्ही, प्लीज. तर आता हे सगळं ऐकून सरकारला खूप राग येत असतो. आणि सखी आता चांगलं सुनावं त्या सरकारला ती फाईल टेबलवर फेकून देते आणि मस्तपैकी आता ॲटिट्यूडने ती चालत त्या बंगल्यातून निघून जाते. ऑफकोर्स हे सगळं आता कानामुळेच झालंय शक्य. आणि सखी त्याचे आभार सुद्धा मानते समोर. चक्क आता ती कान्हाला कान पकडून सॉरी म्हणणार आहे. बघूया मित्रांनो पुढे. तर सखी तर तिथून निघून जाते, पण मनस्विनी खूप चवताळलेली असते आता की इतके पैसे कुठून आलेत याचा तिला प्रश्न पडतो. आणि सखीने सह्या नाही केल्या म्हणून हातातोंडाशी आलेला घास सुद्धा या सरकारकडून हिसकावून घेतला जातो. म्हणून आता सखी गेल्या गेल्या तिचा जो वास असतो ती फेकून मारते दारात. आणि सरकार म्हणते, दाभाडे वाचली, पण इतके पैसे दिले कोणी? तर इथे मित्रांनो काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि कान्हा आपल्या ओरिजिनल रूपात आलाय. जे त्याने आधी शर्ट घातलं होतं नॉर्मल साधा सुद्धा, तसं तो आता परत घालतो. आणि तो नर्सला विचारतो, मी कान्हा महाडिक आहे. त्यानंतर आता ही नर्स दाभाडे मावशींचं नाव वगैरे विचारते आणि कान्हाच्या हाती पैसे भरण्याची रिसिप्ट देते. आणि त्यावर आता ती कान्हाला सह्या करायला लावते. त्यानंतर काय होतं मित्रांनो, हे जे हॉस्पिटलचे डीन असतात डॉक्टर नाईक, ते आता येतात. तर सगळे चाळीतले लोक सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये आले असतात. आणि या डॉक्टर नाईकला बघून लगेच आता सगळे विचारू लागतात. पहिले किरण विचारतो, डॉक्टर आता कशा आहेत आमच्या मावशी? तर आता डॉक्टर नाईक सगळ्यांना आनंदाची बातमी देतात आणि सांगतात, डोंट वरी, आता त्या व्यवस्थित आहेत, त्यांचं ऑपरेशन खूप चांगल्याने पार पडलंय. आता हे ऐकून सगळे चाळकरी खूप खुश होतात. सानप काका तर चक्क नाईक डॉक्टरांच्या पाया पडू लागतात आणि म्हणतात, डॉक्टर तुम्ही चक्क देव आहात. तर डॉक्टर नाईक म्हणतात, नाही नाही, मी देव वगैरे नाहीये, मी माणूस आहे, डॉक्टर आहे. तितक्यात तिथे आता कान्हा येतो आणि डॉक्टर नाईकांना विचारतो, डॉक्टर आता मावशी कशा आहेत? तर आता डॉक्टर म्हणतात, डोंट वरी, शी इज ऑल राईट.
आणि डॉक्टर चक्क आता सानप काकांना म्हणतात, तुम्हाला जर आभारच मानायचे असतील तर यांचे म्हणजे कान्हाचे माना. आणि सानप मामा खरंच कान्हाच्या पाया पडू लागतात. तर कान्हा म्हणतो, अरे सानप मामा काय करताय तुम्ही, आता तुम्ही आमचे पाया पडायचे की आम्ही तुमचे. आणि चंदू सुद्धा म्हणतो आता चाडीतला, आपल्या कान्हा दादाचा विषयच लय भारी आहे, आता एकच नारा कान्हा दादा. तर कान्हा म्हणतो, अरे अरे शांत, हॉस्पिटल आहे हे. आणि कान्हा डॉक्टर नाईकला म्हणतो, सॉरी हा थोडं. तर आता सानप काकांची बायको म्हणते की आता आपण सगळ्यांनी साईबाबांच्या मूर्तीसमोर आपलं डोकं ठेवूया. तर परीची आई सुद्धा म्हणते, हो आपल्या मावशींचा त्यांनी जीव वाचवलाय. तर आता जानू सुद्धा इमोशनल होते आणि खुश सुद्धा असते ती खूप. आणि जानू म्हणते, हो ना, प्रेम हो नुसतं प्रेम, आपलं मावशींवरचं हे प्रेमच आहे, जिंकलो आपण. आणि आता सगळेजण साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथून निघून जातात. पण आता डॉक्टर नाईकांना काही समजत नसतं हे काय चाललंय म्हणून, कारण कान्हा तर मगाशी एकदम सुटा बुटात आला होता, पण आता त्याने एकदम साधं सुधं असं शर्ट घातलंय. तर काय होतं, डॉक्टर कान्हाला बाय कबीर म्हणून तिथून निघून जातात. पण आता कान्हाच्या एकदम लक्षात येतं आणि त्याला वाटतं की जर कोणासमोर कबीर म्हणून हाक मारली डॉक्टरने तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आता कान्हा धावतच डॉक्टरच्या मागे जातो. तिथे आता कोणीच नसतं, फक्त कान्हा आणि ते डॉक्टर असतात. तर कान्हा म्हणतो, डॉक्टर नाईक थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या मावशींचा जीव वाचवलात. तर आता हे डॉक्टर नाईक म्हणतात कान्हाला, अरे थँक्यू काय त्यात, तुझ्याशी तुझ्या कुटुंबियांशी इतक्या वर्षांचं आपलं नातं आहे, आपले चांगले संबंध आहे, त्यासाठी मी इतकं तर करू शकतो. तर आता कबीर म्हणजे कान्हा म्हणतो, हो डॉक्टर, ऍक्च्युली मला त्याच्याबद्दलच थोडं बोलायचं होतं. काय सकाळी जो काही प्रकार घडला ऑपरेशनच्या आधी तो तुम्ही प्लीज तुमच्या पुरताच ठेवा, कारण या सगळ्यांसाठी अजूनही मी कान्हा आहे, कबीर नाही आहे. तर आता हे डॉक्टर म्हणतात कान्हाला, मग ते मगाशी त्या लुकमध्ये काय होतं हे सगळं. तर कान्हा म्हणतो, माझ्याकडे ऑप्शन नव्हतं. काय ना डॉक्टर, आजकाल जे लोक आहेत ते पैशांसमोर झुकतात आणि पैशांना सलामी ठोकतात, माणसाला नाही. आणि आजकाल माणुसकी राहिलीच कुठे हो. हा म्हणजे तुमच्यासारखे काही लोक सोडलीत तर आता सोन्याला सुद्धा ओरडून सांगावं लागेल की मी सोनं आहे असं म्हणून, त्यामुळेच मला तो अवतार घ्यावा लागला होता. आणि पुढे आता कान्हा म्हणतो या डॉक्टरला, एनिवेज आता आपले एवढ्या वर्षाचे जे काही ओळखी आहे, संबंध आहे, त्याला म्हणजे आठवण ठेवून मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, हे जे काही सगळं सिक्रेट आहे ते प्लीज तुम्ही सिक्रेटच ठेवा. आणि जसं मी आता म्हणालो तसंच मी चाडकरांसाठी कबीर किर्लोस्कर नाही तर कान्हा महाडिक आहे. तर आता हे डॉक्टर म्हणतात कान्हाला, ओ गॉड, नशिबाने वाचलास तू, अरे हे सगळं तुम्हाला आधीच सांगायचं होतंस. बरं जाऊ दे, एनिवे यू कॅरी ऑन, आणि काळजी करू नको, मी सगळं समजलो. तर आता कान्हा म्हणतो, बरं थँक्यू डॉक्टर. म्हणूनच आता हे डॉक्टर सखीला काहीच सांगत नाही आणि इथे आता सगळे चाडकरी साईबाबांसमोर येऊन उभे राहतात, त्याच हॉस्पिटलमध्ये जिथे साईबाबांची मूर्ती असते. तर इथे काय होतं, आता सखी सुद्धा तिथे आली आहे. तर आता जानू लगेच धावत जाते आणि सखीला म्हणते, सखी तुला कळलं ना, आपले दाभाडे मावशी परत ठणठणीत होणार आहे बघ तू आता. आणि जानू म्हणते सखीला, कान्हाने अशी जादूची कांडी फिरवली की पूर्ण हॉस्पिटलच हल्लाय बघ. तर आता सानप काका म्हणतात, हल्लाय, अरे त्याने तर भूकंप आणलाय, भूकंप. आणि साधे सुधे नाही, डायरेक्ट मोठे डॉक्टर आणले त्याने इथे. तर आता किरण म्हणतो, सानप मामा तुम्ही थोडा चहा घेणार का, नाही म्हणजे दाभाडे मावशींचा जीवाचा जो धोका आहे तो आता टळलाच आहे, तर घेऊ जरा घोटभर चहा. तर आता किरण मुद्दामच हे करत असतो सिच्युएशन हँडल करण्यासाठी आणि सखीला शंका येऊ नये म्हणून. पण आता सखीच्या ज्या नजरा असतात ते फक्त कान्हाला शोधत असतात. आणि सखी म्हणते, पण कान्हा कुठे आहे. सखीला आता कान्हाला थँक्यू म्हणायचं असतं आणि सॉरी सुद्धा. तर आता जानू म्हणते, तो डॉक्टरांशी बोलायला गेला ग, इथेच आहे. तर आता सखी म्हणते, बरं आलेच मी. आणि सखी आता निघून जाते. तर आता कान्हा एकटाच उभा असतो विचार करत, त्याला कशाचं तरी वाईट वाटत असतं आणि तो कसला तरी विचार करत असतो. आणि आता सखीला सगळं आठवतं, जे काही ती नको नको ते बोलली होती कान्हाला ते सगळं तिला आता ऐकू येताना आठवतं. आणि कान्हा आता कुठे जाणार असतो तितक्यात सखी धावत जाते कान्हाच्या मागे आणि चक्क त्याचा ती हात पकडते. तर आता कान्हा थांबतो आणि सखी लगेच आता त्यानंतर आपले कान पकडते आणि म्हणते, कान्हा सॉरी. आणि सगळ्यांसमोर ते कान्हाला जोराने सॉरी म्हणू लागते. ती कोणत्याच लोकांचा तिथे विचार सुद्धा करत नाही आणि कान्हाला म्हणते, खूप सॉरी कान्हा, मी खूप बोलले तुला, वाटेल ते बोलले, प्लीज कान्हा मला खरंच माफ कर, मी विश्वासच ठेवला नाही तुझ्यावर, मला ना मावशींची काळजी वाटत होती ना. आणि 10 लाख एवढे पैसे आपण कुठून आणणार होतो कान्हा, मग तू म्हणालास की तू जाऊन घेऊन येतोस पण तू नाही आणलेस पैसे आणि मग मी खूप चिडले, सॉरी कान्हा, ते सगळं आपण जाऊ देऊया, तू प्लीज मला माफ कर. आता कान्हा सखीकडे बघतच राहतो, त्याला आता सखीच्या निरागसतेचं कौतुक वाटू लागतं. तर त्यानंतर आता कान्हा फक्त बघत असतो सखीकडे, म्हणून आता सखी म्हणते, अरे बोल ना काहीतरी. तर कान्हा आता स्माइल करतो आणि म्हणतो, आधी ते कानावरचे हात खाली घ्या. तर आता सखी हात खाली ठेवते आणि कान्हा म्हणतो, तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाहीये, पण मला हे बघून फार बरं वाटलं की तुम्हाला मावशींची इतकी काळजी वाटतेय आणि तुम्ही जे काही केलं ते मावशींच्या काळजीपोटीच केलंय ना. तर आता सखी मान डोलावते, हो म्हणते. तर कान्हा म्हणतो, मग
तर आता सखी तरीही आता मानत नाही आणि कानाला म्हणते थँक्यू. तर आता काना म्हणतो थँक्यू काय? हे बघा, आपण दोघांनी आपापल्या परीने मावशींसाठी सगळं केलंय ना. आता अगदी लहान लेकरासारखं काना सखीला समजावू लागतो आणि काना म्हणतो तुम्ही सुद्धा सरकारकडे पैशाची मदत मागितलीस ना जाऊन, पण नशीब साईबाबांनी आपल्याला वेळीच अडवलं आणि चांगला मार्ग दाखवला. तर मित्रांनो, तितक्यात काय होतं, आता तिथे एक काका येतात आणि ते आता पेढा देऊ लागतात कान्हा आणि सखीला आणि ते सांगतात की नुकताच माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली आणि मला मुलगी झाली, आमच्या घरी लक्ष्मी आली आहे. हे आता तो कान्हाने सखीला सांगू लागतो पेढे देत. तर आता कान्हा म्हणतो अभिनंदन आणि सखी सुद्धा त्या काकांना काँग्रेस म्हणते. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, सखी आता तो पेढा आता कान्हाला चारते स्वतःच्या हाताने आणि ती कान्हाला म्हणते आज तुझा बर्थडे आहे ना, आणि बघ ना मी तुला विशही नाही केलं. आणि ती पेढा चारत आता कान्हाला म्हणते तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर कान्हा म्हणतो थँक्यू. सखी म्हणते तू चांगला माणूस आहेस रे, असाच राहा. तर कान्हा म्हणतो थँक्यू सो मच. पण बघा मित्रांनो, आता सखी म्हणते कान्हाला पण मला एक कळलं नाहीये कान्हा, आपल्याकडे इतके पैसे आले तरी कुठून? तर कान्हाला काही समजत नाही काय उत्तर द्यावं म्हणून. तर तितक्यात इथे सीन शिफ्ट होतो आणि आता परशू घरी आलाय आणि सरकारचा पूर्ण राग आता त्याच्यावर निघणार आहे. तर ही सरकार आता म्हणते कुठून आले इतके पैसे त्या भिकारड्यांकडे? 10 लाख रुपये? एवढे पैसे त्या भिकारड्या लोकांनी बघितले तरी असतील का? एवढे पैसे त्यांच्याकडे आले तरी कुठून? आणि त्यानंतर ते प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्या हाती घेत ही सरकार म्हणते आज मी खऱ्या अर्थाने सरकार होणार होती. ती सखी चांगलीच माझ्या तावडीत सापडली होती, पण नाही, फक्त एक सही बाकी होती आणि पेन कागदाला स्पर्श करणारच होता, पण नाही. तितक्यात तिला फोन आला आणि त्यामुळे माझ्या तोंडावरती पेपर्स फेकून गेली. असं म्हणत आता ती फाईल ही सरकार फेकून देते आणि परशू घाबरतच म्हणतो सरकार एवढं काही टेन्शन घेण्यासारखंही नाहीये. तितक्यात झालं, आता ही सरकार धावतच जाते आणि या परशूची चक्क ती कॉलर पकडून त्याला गोल गोल फिरवते आणि दाखवते बघ इकडे बघ तिकडे. काय रे परशू, तुला काय वाटतं हे सगळं वैभव उपभोगण्याची तुझी लायकी आहे का? तरी तू हे सगळं उपभोगतोयस ना, कोणामुळे बोल, कोणामुळे? तिने अजूनही आता परशूची कॉलर सोडली नसते आणि ती आता परशूला म्हणते माझ्यामुळे, हे सगळं माझ्यामुळे आहे. मी कष्टाने उभं केलं हे सगळं साम्राज्य. तुला कमवता येत नसेल ना तर निदान घालवण्याची अक्कल तरी मला पाजू नकोस. मी कोणाला फुकटचा सल्ला देत नाही आणि कोणाचे फुकटचे सल्ले मी घेत नाही. काय रे परशू, गिळायला तोंड उघडतोस ना तू, तर तितकंच उघडत जा आणि जमलं तर थोडं काम कर, निघ. असं म्हणत आता ही सरकार परशूला धक्का देते आणि परशू आता तिथून निघून जातो शोधण्यासाठी की या सगळ्या मागे कोण आहे. आणि आता सरकार म्हणते माझ्या हातातोंडाशी आलेला घास कोणामुळे निघून गेला हे शोधून आता काढावंच लागेल, तेही आता मलाच करावं लागेल. तर इथे आता सीन शिफ्ट होतो परत आणि सखी विचारते परत कान्हाला सांग ना कोणी जमा केले इतके पैसे, म्हणजे तू इथेच होतास ना आणि बाकी सगळे तर तुलाच क्रेडिट देत आहे. तर त्यावर आता कान्हा म्हणतो असं काही नाहीये. तर सखी म्हणते ते तर हेच म्हणताय की कान्हामुळे झालंय सगळं. तर कान्हा म्हणतो अरे मॅडम तुम्ही पाहिलं होतं ना मी पैसे आणले होते ते, तर नोटा सगळ्या खराब झाल्या होत्या ना आणि असे कितीसे पैसे होते ते. तर आता सखी सुद्धा म्हणते हो म्हणजे तू आणलेले पैसे ओले झाले होते, खराब झाले होते आणि पुरेसे पण नव्हते, आपण वापरलेच नाही ना ते, मग कुठून आले रे इतके पैसे? तर आता कान्हा सांगतो सखीला मी नाही भरले पैसे. तर सखी म्हणते मग कोणी दिले? तर बघा मित्रांनो, कान्हा आता सखीला कसं हटके उत्तर देतो. कान्हा म्हणतो सखीला आता काय सांगू तुम्हाला मी कथा, या सगळ्या धावपळीची वेळच आली होती तशी आणीबाणीची. डोळ्यांच्या अश्रूने पुसलं जात होतं काजळ, माहीतच नाही पडलं कुठून कसलं आलं इतकं मोठं वादळ. मावशीसाठी धडपडत होता हा कान्हा, एवढ्यात एका श्रीमंताला फुटला पान्हा. काढून डोक्यावरचं विग म्हणाला पैशांचा आहे आपल्याजवळ ढीग, गरज होती आपली पण लावून घेतलं त्याने मनाला आणि मग स्वतःच्याच पैशाला लावून घेतलं त्याने कामाला. भरलं त्याने मावशींचं बिल आणि जिंकलं त्यानं कान्हाचं दिल. आता सखीला काही समजत नाही पण ती बिचारी समजून घेत असते हे सगळं. कान्हा म्हणतो तेवढ्यात आकाशात एक तारा लुकलुकला. आता सखी सुद्धा कान्हा वर बघतो तर सखी सुद्धा बघू लागते कान्हाकडे आणि कान्हा म्हणतो तो तारा बघताच हा माणूस सटकला. पुढे आता कान्हा म्हणतो सखीला आता तुम्हाला हे सगळं पटलं असेल नसेल तरी घ्या समजून, का कथा आहे ही खरी खोटी पण घ्या गोड मानून. तर आता सखी म्हणते कान्हाला स्ट्रेंज आजकाल असं कोण वागतं? तर कान्हा म्हणतो असेल आता कोणीतरी. तर सखी म्हणते तू त्याचा चेहरा बघितलास का? तर कान्हा म्हणतो नाही माझ्या लक्षात नाहीये. तर सखी म्हणते कोणीतरी ओळखत असेल ना त्याला, असं कसं कान्हा? तर कान्हा म्हणतो आता काय जाऊ द्या ना, तर मला हे सगळं नाही माहिती बाबा. तर सखी म्हणते पण त्याने मावशींचंच बिल का भरलं? तर सखी प्रश्नावर प्रश्न विचारत असते कान्हाला. तितक्यात तिथे आता किरण येतो आणि किरणमुळे आता बिचारा कान्हा वाचतो. किरण म्हणतो अरे कान्हा डॉक्टरांना डिस्चार्ज बद्दल बोलायचं आहे आणि तो आता तिथून कान्हाला घेऊन जातो.
तितक्या तिथे जानू सुद्धा येते आणि सखीला म्हणते, सखी मावशींना भेटता येतं का विचारू का आपण, चल ना. आणि ती सुद्धा आता सखीला घेऊन जाते, तिचा हात ओढतच. आणि आता कान्हा बिचारा वाचतो आणि कान्हा म्हणतो किरणला, ह्या दोघी गेल्यावर थँक्यू सो मच किरण, सखीच्या प्रश्नांपासून वाचवलंस तू मला. तर आता किरण म्हणतो, सखीच्या प्रश्नांपासून तर तू वाचलास कान्हा, पण तुझ्या समोर जो यक्ष प्रश्न समोर आहे वाळून ठेवलेला, त्याच्यापासून तू कसा वाचशील. तर कान्हा म्हणतो म्हणजे. तर आता किरण म्हणतो, इतकी महिने जे काळी कार तुला भेटायला येत होती तीच आता तुला घेऊन जायला आली आहे. कान्हाला आता काही समजत नसतं. किरण म्हणतो, अरे वाढदिवस आहे ना तुझा आज, तर बोलावणं आलं तुला. तर आता कान्हा म्हणतो, नाही जावं तर लागेलच मला. तर होपसो मित्रांनो, आता या छडीवाल्या माणसाचा चेहरा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार. तर बघा आता काय होतं, सखी आता हॉस्पिटलच्या बाहेर असते आणि ती पाणी पित असते. तितक्यात आता कान्हा सखीसाठी काहीतरी खायला घेऊन येतो आणि सखीला म्हणतो, आता फक्त पाण्यानेच पोट भरणार आहात का तुम्ही. तर आता सखी कान्हाकडे बघते, तर कान्हा म्हणतो, हे घ्या तुम्ही हे खाऊ शकता. आता कान्हाने सखीसाठी सँडविचेस आणले असतात. तर कान्हा म्हणतो सखीला, म्हणजे आता हे खाऊन तुमचं काही पोट वगैरे भरणार नाही, तुम्हाला ढेकर नाही येणार, पण होऊन जाईल काम, पोट भरल्याचं फिलिंग तुम्हाला नक्कीच येईल. तर सखी म्हणते, नाही नको, मला भूक नाहीये, नंतर खाईन ना मी. तर कान्हा म्हणतो, नंतर. सखी तुम्हाला सांगतो, नंतर हा मंतर खूप डेंजर असतो, त्यानंतरला द्या अंतर आणि आताच खा हे. आणि कान्हा जबरदस्ती म्हणजे क्यूटपणाने आता सखीला असा घेऊन येतो आणि म्हणतो, हे घ्या बसा इथे. आणि एका झाडाखाली आता हे दोघं बसतात. कान्हा म्हणतो, सखीला सकाळपासून इतकी धावपळ सुरू आहे, तर पोटात अन्नाचा एक कण नसेल ना तुमच्या. त्यात तुम्ही सकाळी सकाळी माझ्यावर चिडला आहेत, त्यात तुम्ही सकाळी मी केलेले पोहे खाल्ले सुद्धा नाही, त्यात ते पोहे आता रुसून बसले आहेत. तर आता सखी म्हणते कान्हाला, ह्या असल्या छोट्या छोट्या गोष्टी बऱ्या लक्षात राहतात हा तुझ्या. तर कान्हा म्हणतो सखीला, राहतात आता, त्यात काय, लहानपणापासून राहतात. लहानपणी मी गरिबांचा बदाम खायचो ना. आता सखी म्हणते, काय बापरे, तू गरीब लोकांचे बदाम खायचास. तर आता कान्हा म्हणतो, अरे गरीब लोकांचा नाही हो, गरिबांचे बदाम शेंगदाण्याला म्हणतात, मी शेंगदाणे खायचो. तर आता सखी म्हणते, कान्हाला खूप वाईट जोक होता हा. तर कान्हा म्हणतो, जाऊ दे आता, पण तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आला की नाही. तर आता सखी म्हणते, स्माईल दिसतंय का तुला स्माईल. तर कान्हा म्हणतो, माझ्या चेहऱ्यावर असो तो विषयच नाही, तुम्ही खाऊन घ्या, तुमची काळजी वाटली म्हणून मी तुमच्यासाठी हे घेऊन आलो. सखी आता कान्हाकडे खूप प्रेमाने बघते, तो तिची काळजी घेत असतो म्हणून. तर कान्हा म्हणतो, आपल्या माणसांची काळजी आपणच घ्यायची असते ना. तर आता सखी सुद्धा म्हणते, अच्छा, आणि तू काय खाणार आहेस, तुझं सँडविच कुठे आहे. तर कान्हा म्हणतो, अरे, आणि कान्हा सखीला आता खोटं सांगतो आणि म्हणतो, त्याची एक गंमतच झाली, माझा एक मित्र आहे. आता सखीला सुद्धा समजत असतं की कान्हा खोटं सांगतोय. तर सखी म्हणते, कोण रे. तर कान्हा म्हणतो, ते तुम्ही नाही ओळखत, आताच रिसेंट मित्र झालाय. तर सखी म्हणते, अच्छा. पुढे आता कान्हा सांगू लागतो, तो मला म्हणाला की चल चहा प्यायला जाऊ. तो मला चहा प्यायला घेऊन गेला, पण त्याने मला जेवूच घातलं, खूप आग्रह केला त्याने. तर असं इतकं घशापर्यंत जेवण आलंय हो, आणि खोटे ढेकर सुद्धा देतो आता इथे कान्हा, आणि म्हणतो, बघा ढेकर सुद्धा आली मला. तर आता सखी म्हणते, ग्रेट, झालं खोटं बोलून, तुझं किती पोट भरलंय ना ते कळलंय मला, काहीच खाल्लं नाहीयेस तू, आणि बर्थडे बॉयला उपाशी ठेवून मी खाऊ, हे असं पाप नकोय हा मला. आणि सखी आता सँडविचचा एक तुकडा कान्हाला देते आणि म्हणते, घे, आता दुसरा ऑप्शन नाहीये तुझ्याकडे, तुला हे खावंच लागणार आहे आता. तर आता कान्हा आणि सखी दोघेही एक एक सँडविच खाऊ लागतात. आणि आता सखीला तिखट लागतं थोडं, तर कान्हा लगेच पाण्याची बॉटल हाती घेतो, पण पाणी सुद्धा संपलं असतं. तर खाता खाताच आता कान्हा म्हणतो सखीला, थांब मी पाणी घेऊन येतो. तर सखी म्हणते, नाही थांब, इतकं पण तिखट नाहीये. तर कान्हा म्हणतो, नक्की ना. तर सखी म्हणते, हो, आणि थोडंसं तिखट लागलं, त्यात काय इतकं. आणि कान्हाकडे बघत आता सखी म्हणते, आपल्या माणसांसाठी इतकं तर सहन आपण करू शकतो ना. आता कान्हा सुद्धा सखीकडे प्रेमाने बघू लागतो आणि आता सखी हळूहळू कान्हाच्या प्रेमात पडत आहे. पण मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की सखी ज्याला त्याला विचारत असते, नर्सला, डॉक्टरला, डीनला, ज्याने इतके पैसे भरलेत, हा व्यक्ती कोण आहे. आणि आता किरणला हे समजतं. तर कान्हा इथे नसतो, कारण कदाचित तो त्या छडीवाल्या माणसाकडे गेला असतो. आणि आता सखी सर्व रूम मध्ये जाऊन चक्क CCTV फुटेज बघते. आणि दाभाडे मावशी सुद्धा आता सखीला सत्य सांगणार आहे सरकारचं. त्यानंतर सखी आता कान्हाला जाब विचारते चाळीत जाऊन, आणि त्या हॉस्पिटलच्या रिसिटवर कान्हाचं नाव असतं. तर बघूया मित्रांनो, आता कान्हा ही सिच्युएशन कशी हँडल करणार आहे आणि छडीवाल्या माणसाचा चेहरा दिसेल का आपल्याला, हे लवकरच कळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा. उद्याच्या इंटरेस्टिंग एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.